नमस्कार. मी संतोष धनसिंग बैनाडे, राहणार पिंपरी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज माझ्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाले. 16 वर्षात मला काही संतती नव्हती. याच्या अगोदर 2-3 हॉस्पिटलला भेट दिली, तिथली ट्रीटमेंट घेतली, पण काही फरक पडला नाही. असं सहज एकदा मग मोबाईल बघता बघता शिंदे सरांचा व्हिडिओ आला तिथं, मी आणि मग हॉस्पिटलचा, आणि ते बघून मग मी एक व्हिडिओ बघितला त्यांचा. त्यांच्यात असं होतं की बा कोणाला 30 वर्षानंतर, कोणाला 40 वर्षानंतर अशी बरेच जोडपे त्यांचे अनुभव ऐकले आणि सरांच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना संतती प्राप्त झाली. आणि मग असंच मी विचार केला. 2-3 दिवस सरांचे पूर्ण व्हिडिओज बघितले मी आधी. मला कोणी सांगितलं नाही काही नाही, व्हिडिओ मार्फतच मी हॉस्पिटलला आलो समजा. तर मग बघितलं मी, अरे यार म्हटलं, आपलं इतके दवाखाने केले आपण, तिथं काही समजा लाभ भेटला नाही. त्याच्यामुळं मग सरांचं सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर मी माझाच वैयक्तिक सरांचा नंबर घेतलं आणि त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज केला. सर म्हणे एकदा या, भेटा, आपण बघू म्हणे. मग असं चालू. तर सरांची भेट घेतली आणि सरांनी सांगितलं म्हणजे होऊ शकतं म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, पण मी जसं सांगेन तसे ट्रीटमेंट घ्यावं लागेल. आणि नंतर ट्रीटमेंट सुरू केली. त्याच्यानंतर मला ट्रीटमेंट पूर्ण झाली. आज 16 वर्षानंतर मुलगा आणि मुलगी झाली. खूप चांगलं वाटलं. आणि शिंदे सरांना देव तर म्हणणार नाही मी, पण सर देवापेक्षाही कमी असं सांगू शकत नाही. खूप आनंद झाला. घरातली सगळ्यांनाच, 3 भाऊ या, सगळ्यांना मुलं मुली आहे, मलाच काही नव्हतं. आणि सरांच्या कृपा आशीर्वादाने आज एकदम म्हणजे असं आनंदीमय वातावरण घरात झालं. माझी मिसेस कविता. नमस्कार, माझं नाव मीना सचिन राजपूत. माझं माहेर पिंपरी आणि आता सध्या छत्रपती संभाजीनगर येथे राहते. आम्ही 3 भाऊ, मला 3 भाऊ आणि मी एक बहीण आहे. आणि तिन्ही भावामध्ये मी छोटी बहीण. आणि माझ्या मोठ्या भावाला पण मुलं आहेत, एक मुलगा मुलगी. आणि 2 नंबरच्या भावाला काही नव्हतं, ज्यांना आज ह्या हॉस्पिटलमुळे त्यांच्या नशिबात पण आई बाबा होण्याचे, वहिनीला आणि दादाला त्यांच्या नशिबात पण ते समजा होतं की आई बाबा ह्या हॉस्पिटलमुळे ते आई बाबा आज झाले. आणि शिंदे सरांच्या मुळेच हे सर्व घडू शकलं. आणि आज आमच्या घरात म्हणजे आम्हाला तिन्ही भावंडांना एक मुलगा आणि एक मुलगी होते, आणि माझ्या 2 नंबरच्या भावालाच काहीच नव्हतं. तर मी तिथे जायचे, आमचे सगळे नातेवाईक यायचे, तर घरात खूप खूप वेगळंच वातावरण वाटायचं तिथं. कारण माझ्या भावाला काही नव्हतं ना, आम्हाला सगळ्यांना मुलगा आणि मुलगी सगळ्यांना कंपल्सरी तिघांनाही होते, आणि माझ्या मोठ्या भावाला काहीच नव्हतं. तर खूप खूप एकदम असं दुःख झाल्यासारखं वाटायचं. आणि भावाकडे पाहून पण असं भरभरून यायचं प्रत्येक वेळेस. पण देवाच्या आशीर्वादाने आणि सरांच्या, मेन म्हणजे शिंदे सरांच्या प्रयत्नांमुळे, म्हणजे ते आज आम्हाला असं वाटतंय की स्वप्नासारखंच वाटत होते. आता जरी बाळ माझ्याकडे आहे तरी मला एक स्वप्नच वाटतंय. आणि सरांच्या आणि म्हणजे त्यांच्या आशीर्वादानेच म्हणावं लागेल. देव तर आहेच, पण देवापेक्षा सर पण आहे. सरांच्या आशीर्वादाने आम्हाला एक मुलगा आणि मुलगी झाले. दोन्हीही बाळ आमच्या घरात म्हणजे आज देवाच्या आशीर्वादाने आणि सरांच्या आशीर्वादानेच झाले. आज मला बोलायला माझ्याकडे शब्द इतके आहेत, पण काय बोलावं ते सुचेना, इतका आनंद आम्हाला झालेला आहे. थँक्यू. पण ज्यांना खरंच आई बाबा म्हणजे व्हायचे असन, त्यांच्या लग्नाला भरपूर वर्ष झाली असन, संतती होत नसन, तर त्यांनी फक्त एक वेळेस शिंदे सरांची भेट घ्यावी. आणि मग सर नंतर पुढचे जे काय आहे ते सर बघतीलच. माझ्या 2-3 एक क्लासमेट आहे मित्र, आणि दुसरे पण मित्र आहे 2-3, त्यांना पण मी कल्पना दिलेली आहे आणि ते येणार आहे सरांकडे. शेवटी एवढंच म्हणतो की होते, प्रयत्न केलं तर होते, पण मग योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि ते योग्य डॉक्टर माझ्या हिशोबाने तरी शिंदे सर परफेक्ट आहे. आणि त्यांनी शिंदे सरांची मी आणि मम्मी हॉस्पिटलला एकदा अवश्य भेट घ्यावी आणि आई बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण करावे.